बघा रे, वहिनी अहो किती वेळ वाट बघून बघून जीव जायची वेळ आलेली माझी. काम झालं का? होय झाले. सावीने सांगितलेलं ते सगळं बनवून आणले. हे बघा. तू आहेस वय, घाबरलो ना आम्ही. हे बघ, परागने काम केलंय. आता पुढे काय करायचंय लक्षात आहे ना? होत आहे. मी लगेच कामाला सुरुवात करते. बरं पराग, तू पण निघ. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. होय वहिनी, येतो मी. आई, तयार राहा. तुमच्या तिन्ही सुना मिळून तुम्हाला जन्माची अद्दल घडवायला तयार आहे. अरे देवा देवा. हॅलो हॅलो नाना, तुमचे सगळे कॉन्टॅक्ट तुम्ही कामाला लावा आणि ती बाई कोण आहे हे शोधून काढा आधी. हा, आणि हो, आपल्या त्या इन्स्पेक्टरशी पण बोलून घ्या. नुसतं हो हो करू नका. हे सगळं मला तुम्हाला सांगावं लागतं ना, ह्याचाच राग येतोय मला. मी तुम्हाला पैसे कसले देते तेच कळत नाहीये मला. हां हो ठीक आहे. आज संध्याकाळपर्यंत सगळी माहिती मला मिळायला पाहिजे, कळलं? हां ठेवा. आई ग, डोळे का जळजळतात तेच कळत नाहीये. कोण आहे? आई, मी नीता. आई, नाश्त्याला येत आहे ना, सगळे वाट बघतायत. नकोय मला, भूक नाहीये. का हो आई, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? मला काय धाड भरले? ते नाही आई, म्हणजे तुमचे डोळे बघा. नाही, तुमची झोप नाही झाली का? अहो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही रात्रभर झोपला नाहीयेत. आई, कसला विचार करताय का? की कसली काळजी वाटतेय तुम्हाला? तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा ना, मी तिकडे येऊन खाल्लेलं बरं. जा वाढायला घे. आई, ते खरं म्हणजे मला माहित नाही तुम्हाला नक्की काय होतंय ते, पण अहो हल्ली तुमची खूप चिडचिड वाढलीये. सारखं तुम्ही कसला तरी विचार करताय असं वाटतंय. आई, खरंच तुम्हाला काही त्रास होत असेल ना, तर तसं सांगा प्लीज. म्हणजे असं मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या ना की अजून खूप त्रास होतो. आई, तुम्ही तुमचं मन मोकळे करा. मला सांगा ना आई, मी आहे. झालं झालं तुझं? आता जायला काय घेशील? सॉरी आई, जाते मी. काय तर म्हणे मनातल्या गोष्टी सांगा. हीच अक्कल शिकवायची बाकी राहिली होती आता. अरे देवा देवा देवा, हे डोळ्यांची जळजळ काय थांबतच नाही. केस ओले राहिले तर तुला सर्दी होईल. मग तुला चालेल सर्दी झालेली? नाही आजीबाई. आजीबाईचा फ्रेंड कोण असतो? आजोबा. मग तू पण आजोबा. एक तर तू घाई करत होता म्हणून तो डबा पडला आणि सगळं पीठ आपल्यावर सांडलं. तुझ्यामुळे आपल्याला परत आंघोळ करावी लागली. आता तू ओला राहिला तर मग तुला सर्दी होईल ना. मी एवढ्या काळजीने तुझं डोकं पुसते आणि तू मलाच आजीबाई बोल. सॉरी, चुकलं माझं. मग तर झालं. मी लग्नाचा महत्वाचा नियम विसरलोच की. चूक कोणाची असली तरी नमतं नवऱ्यालाच घ्यायला लागतं. त्यामुळे सॉरी सुद्धा नवराच म्हणतो.
नाही काही नाही. अब हे घे, आता तूच तुझे केस पूस. मी जरा आले, मला खूप महत्वाचं काम आहे. बर. अरे आपलं काम झालंय. हे बघ परफेक्ट, एकदम आपल्याला पाहिजे होतं अगदी तसंच. वहिनी आता नीट ऐका. दामिनी मॅडम नाश्ता करण्यासाठी जेव्हा बाहेर येतील तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांना नाश्ता द्या आणि तोपर्यंत मी हा पेपर घेऊन तिथं खेळत असेन. हा, आणि नेमकं त्याच वेळेला तो पेपर आजचा आहे असं म्हणून माझ्याकडनं काढून घ्या आणि नेमका दामिनी मॅडमला दिसल अशा पद्धतीने ठेवा. हा, ह्याच्यात कुठलीही गडबड होता कामा नये. एकदा का दामिनी मॅडमने ही न्यूज बघितली किंवा टिक टिक बूम, अगदी आपल्याला हवा असा धमाका होईल. काय घाल डोक्याला काही कळत नाहीये. एक तर रात्रभर झोप नाही. आई ग, ए मला नाश्ता इथेच द्या ग. आई, हा, अगं ते नवीन स्टाफ रिक्रूट करायचं होतं ना, त्याची फाईल सापडणं झाली. तू बघितलीस काय कुठं? आता असली फालतू कामं पण मीच करायची का? अक्कल दिले ना देवाने, ती जरा वापरा ना. हे असे मास्तर हायर करायला माझ्याकडे वेळ नाहीये. मला काय होते माझं मला माहिती. आपलास. आई ग, देता ना का नाश्ता? हॅलो, हा एक काम करा, नवीन पीपीटी पाठवा. होय, नाश्ता आणायला एवढा वेळ का ग? हा ती फाईल सापडणं झाली मला. एक काम करा, ते पीपीटी बनवा आणि परत पाठवा मला. होय.